काढलं आणि आम्ही म्हटलं की आम्ही एक व्यक्तींची संघटना आहोत, आम्हाला नोंदणी करायची परवानगी नाही, गरज नाही. तर तुम्ही आम्हाला AK-47 बाळगू देणार आहात का? तुम्ही आम्हाला स्फोटक बाळगू देणार आहात का? तुम्ही आम्हाला देशादेशामध्ये वर्गणी गोळा करू देणार आहात का? आणि तुम्ही आमच्याकडनं टॅक्स माफी करणार आहात का? जर तुमचं उत्तर नसेल तर ते मोहन भागवत आणि त्यांच्या RSS ला सुद्धा लागू करा, हे मी त्यांना कळकळीची विनंती करतो. आणि मित्रांनो, मला आपल्या सर्वांना जाता जाता एवढंच सांगायला आवडेल की ह्या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लढाईची वेळ येते, जेव्हा जेव्हा पीडितावरती अत्याचार येऊन त्या पीडिताची बाजू घ्यायला येते, आणि जेव्हा जेव्हा इकडच्या प्रस्थापितांना, मनुवाद्यांना, धारकऱ्यांना, अर्ध्या चड्डीवाल्यांना छातड्यावरती घ्यायची वेळ येते, तेव्हा ह्या भारतामध्ये फक्त एकच माणूस उभा राहतो, तो म्हणजे फक्त आणि फक्त इकडचा आंबेडकरवादी. कारण ही ताकद, ही हिम्मत, हा बळ आणि हा दम इकडच्या आंबेडकरवाद्यांमध्ये सोडून अजून कोणामध्ये नाहीये, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो. संपदा मुंडे, डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण आपल्याला माहिती असेल. जर कोणत्या पक्ष असेल की ज्यांनी महिला आयोगावरती आंदोलन केलं आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांचा राजीनामा मागितला, तर त्या फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीची होती. त्या महिला आघाडीच्या लोकांना पोलिसांनी तिकडे मारहाण केली. मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहलताई सोनी, वंचित बहुजन आघाडीच्या राज्याच्या प्रवक्ता उत्कर्षताई रुपवते यांना त्या पोलिसांच्या धक्काबुक्कीमध्ये मारहाण सुद्धा झाली, तरी वंचित बहुजन आघाडीच्या महिला मागे हटल्या नाहीत आणि डॉक्टर संपदा मुंडेंच्या न्यायासाठी तिकडे लढत राहिला आणि पोलिसांच्या समोर महिला आयोगावरती आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं. दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती असेल